नमस्कार मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत. बघा, आपण प्रत्येक वेळेस बघतो की ज्या कंपन्यांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न मिळण्याची शक्यता आहे, अशा कंपन्यांमध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आणि अशाच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की ज्या कंपन्यांचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत आहेत आणि ज्या कंपन्या परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करताना दिसत आहेत. बघा, कुठलीही चांगली कंपनी जर शोधायची असेल तर त्या कंपनीचा आपला रिझल्ट किंवा त्या कंपनीचा नंबर बघणं आपल्याला प्रत्येक वेळेस गरजेचं आहे. बघा, या स्टॉकमध्ये जर बघितलं तर एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला 1.88% पर्यंत आपल्याला कंपनी रिटर्न देताना दिसते. मागील एका महिन्यामध्ये जर रिटर्न बघितला कंपनीचा तर आपल्याला 20% पर्यंत प्लसमध्ये दिसतो. मागील 6 महिन्यामध्ये बघितलं तर 36%. तर खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. मार्केटला लिस्ट झालेली कंपनी 14 जुलै 2023, 1 वर्ष झालेली कंपनीला एका वर्षामध्ये 180% खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न कंपनी देताना दिसते. आपण बऱ्याच वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. कंपनीचं नाव बघितलं तर सेन्को गोल्ड लिमिटेड या कंपनीचं नाव असे आणि या कंपनीचा एक वेळेस आपण परत नेट प्रॉफिटमध्ये जराशी ग्रोथ बघू तर आपण चांगल्या कंपनी नंबर आपल्याला जनरेट करताना दिसते. नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर 72 करोड, 75 करोड, 91 करोड, 62 करोड, 130, 161, 189 आणि 214 खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसते. तर या कंपनीवर आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे. अजून सुद्धा चांगल्या पद्धतीची कंपनी इथून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न कंपनी देऊ शकते. चार्टकडे जर अनालिसिस केलं तर खूप सुंदर असा चार्ट दिसतो. तर एका वर्षामध्ये 180% म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. तर या कंपनीवर आपण थोडीशी नजर ठेवू शकतो. नेक्स्ट स्टॉक बघितला तर झोडिएक एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल बघतो आपण. सो एक 744 या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते. एका दिवसामध्ये 1.92% पर्यंत, एका महिन्याचा रिटर्न जर बघितला 10% पर्यंत, मागील फक्त 6 महिन्यामध्ये बघितलं तर जवळपास 150% पर्यंत ही कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसते. मार्केटला लिस्ट कधी झालेली कंपनी डिसेंबर 21 सोडून द्या. 22, 23, 24 3 वर्ष कंपनीला कंप्लीट झाले. 3 वर्षामध्ये 1900 या कंपनीला पर्सेंटेजमध्ये आपल्याला रिटर्न दिला आणि खूप सुंदर असा या कंपनीचा चार्ट सुद्धा दिसतो आपल्याला. ऑल टाईम हायवर आहे सध्या. कुठलीही कंपनी ऑल टाईम हायवर असली म्हणजेच असं की ती कंपनी आपण घेणं योग्य नाही असं काही नसते. चांगली कंपनी जर असेल, प्रॉफिटेबल कंपनी असेल तर कोणत्याही लेव्हलला आपल्याला सुरुवात करणं महत्त्वाची असते. हीच आपल्यासाठी एक मोठी महत्त्वाची गोष्ट असते. बघा, 2 करोड, 3 करोड, 4 करोड, 5 करोड, 3, 11 आणि 12 प्रत्येक वेळेस कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला नंबर देताना दिसत आहे. बरोबर आहे. नेट प्रॉफिटमध्ये कंपनीच्या याही सुद्धा ग्रोथ आहे. तर या कंपनीला सुद्धा आपण घेऊ शकतो. कारण की ग्रीन एनर्जीमध्ये काम कंपनी करताना दिसते आणि 1900% म्हणजे जास्त प्रमाणात नाही. तर अजून आणखीन या कंपनीला खूप मोठं होणे. तर त्यासाठी याही कंपनीवर थोडीशी हलकीशी नजर ठेवणं गरजेचं आहे. जास्त मार्केट कॅप नाही, फक्त 1100 करोड मार्केट कॅप आहे. अजून सुद्धा ही कंपनी मायक्रो कॅप म्हटलं तरी चालते. नेक्स्ट कंपनी बघितली तर अल्फालॉजिक स्टॉकची जर प्राईस जर बघितलं तर ₹206 स्टॉकची प्राईस दिसते. एका महिन्यामध्ये 19% पर्यंत आपल्याला डिस्काउंटला दिसतो. पण मागील 6 महिन्यामध्ये बघितलं तर 200% पर्यंत कंपनीने आपल्याला तेजी दाखवलेली दिसते. 19 मध्ये आलेली कंपनी तेव्हापासून जर बघितलं तर 5 वर्षांमध्ये कंपनीनं 500% पर्यंत रिटर्न दिलं आहे. अजून सुद्धा कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना दिसते. याही कंपनीचा आपण एक वेळेस नेट प्रॉफिटवर थोडीशी नजर टाकू शकतो. कंपनी प्रॉफिटेबल आहे की नाही हे आपल्या लक्षात येते. कंपनी प्रॉफिट जनरेट कशा पद्धतीने करते बघू शकतो आपण. 2 करोड, त्यानंतर 2 करोड, 4 करोड, 5 करोड आणि आता 6 करोड म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ही सुद्धा आपल्याला कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. तर या कंपनीवर आपण सुद्धा नजर ठेवू शकतो. लाँग टर्म चालण्यासाठी अतिउत्तम हा स्टॉक आहे. नेक्स्ट स्टॉक बघितला तर KPI टेक्नॉलॉजी लिमिटेड या स्टॉकबद्दल जर बघितलं तर आपल्याला ₹1833 स्टॉकची प्राईस दिसते. एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला 1% पर्यंत कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते. बघा, मागील एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट, 6 महिन्यामध्ये जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला 13% पर्यंत कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. पण मॅक्सचा विचार केला, मार्केटला जेव्हापासून लिस्ट झाली कंपनी तेव्हापासून सातत्याने कंपनी ग्रोथ करताना आपल्याला दिसते. बघा, 19 मध्ये आले, 26 एप्रिल 2019 मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी जवळपास आपल्याला 1587% पर्यंत खूप सुंदर असा रिटर्न मिळून द्यायला दिसतो. चार्टकडे अॅनालिसिस केलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट दिसतो. हळू-हळू आपल्याला कंपनी वरच्या दिशेने जाताना दिसते आणि बरेच वेळेस या कंपनीसुद्धा आपण डिस्कस केलेलंच आहे. या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात. बरेच वेळेस आपण फंडामेंटलसुद्धा चेक केले. मार्केट कॅप पण कंपनीचं जास्त प्रमाणात नाही आणि कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. बघा, ROC 38% पर्यंत, ROE बघितलं तर 31% पर्यंत आहे. कंपनी प्रॉफिटेबल कंपनी दिसते आपल्याला. 641 करोड 200
2100 करोड, त्यानंतर 2000 करोड, त्यानंतर 2400 करोड, 3300 करोड आणि 4800 करोड आणि 5000 करोडवर कंपनीनं आपल्या सेलमध्ये ग्रोथ केलेली दिसते. बघा नेट प्रॉफिटवरनं जर टाकले 500 करोड, सॉरी 55 करोड, 148 करोड, 147 करोड, 276, 387, 599 आणि 668 म्हणजे कंपनी ग्रोथ चांगल्या पद्धतीने करताना दिसते. कंपनीचं कर्ज बघितलं तर आपल्याला 329 करोड कर्ज आहे, 1875 करोड इतकं यांच्याकडे रिझर्व्ह सुद्धा आहे. म्हणजे रिझर्व्ह पण चांगल्या पद्धतीचा कंपनीकडे दिसते. 39% प्रमोटरची होल्डिंग, फॉरेन इन्व्हेस्टर 22.23%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 16.64%, पब्लिककडे जर बघितलं तर फक्त 20%. या कंपनीमध्ये बघा इन्व्हेस्टमेंट ही 80%च्या आसपास आपल्याला इन्व्हेस्टर लोकांची इन्व्हेस्टमेंट दिसते. तर याही कंपनीवर आपण थोडीशी नजर ठेवू शकतो. सातत्याने कंपनी ग्रो करताना दिसते आणि अजूनसुद्धा ही कंपनी चांगल्या पद्धतीने जंप घेऊ शकते, कारण की फंडामेंटल कंपनीचं चांगल्या पद्धतीचं आपल्याला दिसतं. तर या स्टॉकवर सुद्धा आपण नजर ठेवू शकतो. नेक्स्ट कंपनी बघितली तर इपिग्रा लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकता. एक ₹1883 लेटेस्ट प्राईस दिसते. एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर जवळपास आपणाला 2.5% पर्यंत आपणाला या कंपनीचा एका दिवसाचा रिटर्न दिसतो. चांगल्या पद्धतीने कंपनी दिसते. मागील फक्त एका महिन्याचा बघितला तर 28% पर्यंत, 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर 66 पर्यंत कंपनीनं आपल्याला चांगला रिटर्न दिलेला म्हणून दिसतो बघा. मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस नाही झाले, 1 वर्ष पकडू शकतो आपण. एका वर्षामध्ये 87% म्हणजे खूप जास्त प्रमाणात होतं. आणखीन 1 वर्ष पूर्ण झालेलंही सुद्धा नाही. 1 मंथ आणखीन बाकी आहे. जवळपास 11च महिन्यामध्ये कंपन्यांना 87% म्हणजे आपण गृहीत धरू शकतो, की ही कंपनी वार्षिक आपल्याला 100%चा रिटर्न देऊन चालू शकते. तर अशी कंपनी आपल्याही पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला हेही बघणं गरजेचं आहे, की कंपनी परफॉर्मन्स कशा पद्धतीनं करते नंबरमध्ये. चार्टमध्ये एनालिसिस केलं तर चार्टमध्ये योग्य वाटते आपल्याला. पण कंपनीचा परफॉर्मन्स जर बघितला तर आपल्याला फंडामेंटलवर जाऊन बघितलं तर ते लक्षात येऊ शकतं. मार्केट कॅप पण जास्त नाही कंपनीचा. एक 7,000 करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे. पी पण आपल्याला जास्त प्रमाणात काही मोठा दिसत नाही. 31चा पी दिसतो सर्वात. डिव्हिडंडसुद्धा कंपनी देताना दिसते. 0.27% इतका डिव्हिडंड सुद्धा ते. आर-ओ-सी 17%, आर-ओ-ई बघितला 16%. फेस व्हॅल्यूसुद्धा कंपनीचा 10चा दिसतो. बघा, आपण थोडीशी नजर टाकूया कंपनीच्या सेलवर, कशा पद्धतीने कंपनी सेल जनरेट करताना दिसते. सेलमध्ये ग्रोथ आहे की नाही. ते सुरुवातीला बघितलं तर 394 करोड, त्यानंतर 392 करोड, 598, 710, 611, 829, 1500, 2100, 1900 आणि 2100 कंपनी सेलमध्ये आपल्याला ग्रो करताना दिसते. नेट प्रॉफिटवर नजर टाकली 67 करोड, 155 करोड, 183 करोड, 112 करोड, 101, 253, 353, 196 आणि 250. कंपनीच्या शेअरमध्ये पण हळू-हळू ग्रोथ होताना दिसते. कुठलं कसं काय आहे, की छोटी कंपनी म्हटल्याच्यानंतर थोडीशी व्हॉलॅटिलिटी असू शकते. कमी जास्त प्रॉफिटमध्ये थोडंफार प्रमाणात होऊ शकते. कारण छोटी कंपनी म्हटल्यानंतर त्या कंपनीसोबत असं थोड्याफार प्रमाणात होऊ शकतं. कर्ज जर बघितलं तर 964 करोड कंपनीवर कर्ज आहे आणि 1213 करोड या कंपनीकडे रिझर्व्हसुद्धा अवेलेबल दिसतो आपल्याला. प्रमोटरची होल्डिंग बघितली तर 71.58% पर्यंत दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर 1.46%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 0.18% पर्यंत दिसतात. पब्लिककडे बघितलं तर आपल्याला 26.75% इतकी आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते. इपिग्रा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि हे पण सुद्धा आपल्याला स्टॉक चांगल्या पद्धतीने आणखी सुद्धा ग्रो करताना दिसेल. जास्त दिवस कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन झाले नाहीत. चांगल्या पद्धतीची कंपनी दिसते आपल्याला. ग्रोइंग कंपनी आहे. तर ही कंपनी आपण इथं पकडू शकतो. चांगल्या पद्धतीचा स्टॉक हा सुद्धा आहे. बघा नेक्स्ट कंपनी बघितली तर अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण. सध्याची लेटेस्ट प्राईस जर बघितली तर ₹293 इतकी आपल्याला दिसते. एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर एकदम फ्लॅट दिसतो. 1% पर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते. पण मागील 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 46%चा रिटर्न या कंपनीला आपल्याला मिळालेला दिसतो. मॅक्सचा जर बघितलं तर मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस झाले नाही. 1च वर्ष झालेले. एका वर्षामध्ये कंपनीनं 500% पर्यंत रिटर्न दिला. मित्रांनो बघा, इथल्या छोट्या कंपनीमध्ये किती भयानक ग्रोथ असू शकते, तेही एका वर्षामध्ये. बरोबर आहे. तर या कंपनीमध्ये ग्रोथ आपल्याला चार्टमध्ये अनालिसिस केल्याच्यानंतर दिसते. पण नजर टाकू शकतो आपण या कंपनीच्या फंडामेंटलवर थोडीशी. 299 करोड मार्केट कॅप आहे, म्हणजे 300 करोड फक्त मार्केट कॅप आहे. खूप हाय रिस्क आणि हाय रिटर्न. बघा, जेवढी या लोकांनी कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल या स्टॉकमध्ये, तर रिस्क घेऊनच इन्व्हेस्टमेंट केली.
तर त्यांचा पैसाही चांगल्या पद्धतीने आपल्याला बनताना दिसतो. बघा, रिस्क घ्यायची असेल तर छोट्या कंपनीमध्ये पण आपण छोट्या अमाउंटला सुद्धा रिस्क घेऊ शकतो. स्टॉकचा पी बघितला तर आता 127चा दिसतो. थोडी आता आपल्याला ही कंपनी ऑल टाईम हायवर असल्यामुळे थोडी महाग दिसते. बघा, आर-ओ-सी कंपनीचा 42%, आर-ओ-ई बघितलं तर 54% पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. नेट प्रॉफिटवर आणि सेलवरनं जर टाकलं सुरुवातीला 3 करोड, 7 करोड, 18 करोड आणि 47 करोड खूप मोठ्या प्रमाणात कंपनी ग्रो करताना दिसते आपल्याला. खूप मोठ्या प्रमाणात कंपनीच्या सेलमध्ये ग्रोथ दिसते. नेट प्रॉफिटवरनं जर टाकले तर 8,00,000, त्याच्यानंतर 31,00,000, त्यानंतर 2 करोड 19,00,000, त्यानंतर 2 करोड 35,00,000. खूप मोठ्या प्रमाणात कंपनी आपल्याला मागील 4 वर्षामध्ये कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ दिलेली आहे. बघा, इतकी छोटी कंपनी म्हटल्याच्या नंतर रिस्क पण तेवढीच भयानक असू शकते आणि रिवॉर्ड पण तेवढंच मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतं. बॉरोइंग कंपनीवर जर कर्ज बघितलं तर 1.61 करोड इतकं कर्ज आहे. 8.88 करोड इतकं यांच्याकडे रिझर्व्हसुद्धा अवेलेबल आहे. छोटी कंपनी असून रिझर्व्ह सुद्धा या कंपनीकडे खूप चांगल्या पद्धतीने, जसं प्रोमोटरची होल्डिंग 73.81%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 0.01%, पब्लिककडे बघितलं तर फक्त आपल्याला 26% पर्यंत या कंपनीमध्ये दिसते. बघा, किती खूप छोटी कंपनी असून सुद्धा 73% प्रमोटरची होल्डिंग आहे आणि याच्यामध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा आपल्याला फ्रेश एंट्री घेताना दिसते. बघा, एका वर्षामध्ये 500 करोड, सॉरी 500% म्हणजे खूप जास्त प्रमाणात मित्रांनो होतात आणि अजूनसुद्धा ऑल ऑल टाईम हायवर स्टॉक आहे आणि अजूनसुद्धा कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येताना दिसत आहेत. तर कुणाकडे जर नसेल हा स्टॉक तर अजूनसुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो याच्यामध्ये. फक्त थोडीशी कमी रिस्क घेणं महत्त्वाची, थोडीशी कॅपिटल आपल्याला कमी टाकणं गरजेचं आहे. कारण की कंपनी खूप छोटी, रिस्क कंपनी रिटर्न अजूनसुद्धा देऊ शकते, पण तिथलाच मोठा रिस्कसुद्धा आपण या कंपनीमध्ये घेऊ शकतो. तर रिस्क पण घेताना आपल्याला थोडी कॅपिटल कमी टाकणं गरजेचे आहे. छोटी कंपनी पण प्रॉफिटेबल कंपनी, नेट प्रॉफिटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची त्याची आहे. म्हणजेच फ्युचर या कंपनीमध्ये अजून चांगल्या पद्धतीचे येऊ शकतो. जर असेल तर हा स्टॉक विकण्याची गरज नाही, नसेल तर या स्टॉकमध्ये फ्रेश एंट्री घेऊ शकतो. पण शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.